महाराष्ट्राची कोकण कन्या अखेर कानच्या रेड कार्पेटवर झळकली आहे. मी कुणाबद्दल बोलते? ऑफकोर्स मी अंकिता वालावलकर विषयी बोलते. अंकिता म्हणजे पैठणी साडी, त्यात छान मोत्यांची ज्वेलरी आहे आणि एकूणच मराठमोळा साज दिसून येतोय. कानच्या रेड कार्पेटवर आज कोकण अवतरलंय असं बोलू शकतो आपण. काय म्हणायचंय तुला? सगळ्यात पहिलं तर मला इथे थोडासा एक वाद घालायचा आहे. तो म्हणजे हा एपिसोड माझा असला पाहिजे, कारण मी सुद्धा अभिजात मराठीवरती होस्ट आहे. त्याच्यामुळे हा तुझा आणि जयंती वागदरे हिने सुद्धा रेड कार्पेटवरती हजेरी लावलेली आहे. तिने सुद्धा वॉक केले, पण ती तिचं प्रोफेशन काही सोडत नाही. त्याच्यामुळे लगेच तिने माईक हातात घेतला आणि काम सुरू केलं. पण मला तिला पहिला प्रश्न विचारायचा आहे की आई गं. तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं. थँक्यू अंकिता. तू तो विचार करून मला विचारला आहे प्रश्न. खरंच अविस्मरणीय अनुभव. पण आम्हाला तुझं ऐकायचं आहे आता. खरं तर हा अनुभव आम्हाला अभिजात मराठीमुळे मिळाला आणि इथे येण्याची तयारी जी होती ना आमची, ती सगळ्यांचीच म्हणजे हा. जयंतीची आमची ही खूप अशी धावपळ चालू होती. काय करायचं, कसं होणार आहे, काय होणार आहे. आणि इथे आल्यानंतर सगळ्या गोष्टी फायनली अशा स्मूथ झाल्या ना. आज आम्हाला असं वाटतं झालं, मी एवढी तयारी केली होती, संपलं. पण एवढा छान अनुभव आहे हा आणि कधी असा विचार केला नव्हता. मी नेहमी असे बघायचे, पण इथपर्यंत येणं कामानिमित्त येणं. गेल्या वर्षी आम्ही युरोपमध्ये आलो होतो, आम्ही फिरलो होतो. पण असं काहीतरी येणं आणि काहीतरी गोष्ट करणं जे मराठीसाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल आणि हे नवीन OTT ॲप जे लॉन्च होत आहे अभिजात मराठी, त्याच्यासाठी असेल, हे कधीच वाटलं नव्हतं. त्यामुळे माझा अनुभव खूप सुंदर होता. येस अंकिता, सगळ्यात आधी तर तुझा लुक आम्हाला बघायचा आहे आणि प्लीज तुझ्या लुक विषयी तू बोलावं. ये कोकणातली नारळाची झाडं असं करेक्ट. प्लीज तुझ्या लुक विषयी पण सांग आम्हाला. ही साडी स्पेसिफिकली मला वाटतं कापसी पैठणी. येस, हा. माझ्या लुक बद्दल मी भरपूर बोलू शकते. की या लुक बद्दल मी बोलायला गेली तर भरपूरच आहे, कारण सगळ्यात पहिलं मी कापसेंनाच थँक्यू म्हणेन. आता मी तुला सांगते की मी हा लुक का केला, कारण मी नेहमीच साड्या, तू बघितलं Yes, साड्यांमध्ये yes. असतेच नेहमी. आणि पण मला असं काहीतरी वेगळं करायचं होतं की ज्याच्यामध्ये म्हणजे असं दिसेल की वी आर रुटेड, पण आपण ग्लोबली आहोत येण्यासाठी. रिजनल टू ग्लोबल. रिजनल टू ग्लोबल. आणि मला ती ती भाषा आपण इथपर्यंत आणतोय, तर मला या लोकांना आणि त्या भाषेला एक मिक्स दाखवायचा होता. त्यामुळे ही वेस्टर्न साडीला थोडं नऊवारी इन्फ्लुएन्स Wow. आहे. आणि त्यानंतर त्याच्यावरती ही पैठणीचं हे जे काही आहे, पैठणी ही स्पेशली एबल्ड मुलांनी विणलेली बनवली. आहे आणि हँडलूम पैठणी आहे. त्याच्यावरती जी कलाकुसर केली आहे ती महाराष्ट्रीयन ज्वेलरीला इन्स्पायर करते. त्याच्यानंतर पाठीवरती जी तू नारळाची झाडं बघितलीस, तर पाठ जरी केलं, कारण आपण रेड कार्पेट बघतो, पाठ केल्यानंतर पण कोकण दिसलं पाहिजे. येस. त्याची मी काळजी घेतली की कोकण सोबत घेऊनच मी आल्या. आणि हे मोती मला हवे होते, कारण माझं गाव देवबाग आहे आणि देवबाग तिन्ही बाजूने पाणी आहे. समुद्र पाणी असं म्हटलं की आपल्याला पहिलं मोती असं हे होतं, तर ती मोती मला त्याच्यासाठी हवे क्या होते. बात आहे. आणि इव्हन हेअरस्टाईल पण मी जी केली ती मी थोडी फ्रेंच डो केली आणि त्याला महाराष्ट्रीयन टच दिला. फ्युजन. सगळं फ्युजन करून मला असं हवं होतं की मी हेही करू शकते, मी तेही करू शकते, आम्ही हेही करू शकतो, आम्ही तेही करू शकतो. क्या बात आहे. म्हणजे आम्ही बघत होतो तिकडे की सगळेच तुला विचारत होते की एक फोटो कारण त्यांच्यासाठी हा कम्प्लीट वेगळा लुक होता अंकिता. पण मला एक प्रश्न करायचा आहे की आपण कायम बघतो की वेगवेगळ्या राज्यातली लोक रिप्रेझेंट करतात कानवर, म्हणजे इंडियातून स्पेशली. पण महाराष्ट्रामधून क्वचितच लोक कानला आपल्याला दिसली आहेत आणि या वेळेला तर मला वाटतं इतिहास रचलेला आहे, कारण इतके सगळे मराठी कलाकार एकत्र कानच्या रेड कार्पेटवर दिसली. खूपच अभिमानाची गोष्ट आहे. याविषयी तुझं मत काय? मी म्हणजे महाराष्ट्रासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. पण त्याहून जास्त मला अभिमान या गोष्टीचा आहे की मी अशोक सराफ यांच्या सोबत आम्ही वॉक केलाय. म्हणजे अशोक मामांसोबत त्या रेड कार्पेटवरती चालायची संधी मिळणं ही खरं खूप तर मोठी खूप गोष्ट. मोठी गोष्ट आहे. आणि ती संधी आम्हाला मिळाली ही म्हणजे मी ही आयुष्यात नाही विसरणार. आणि मी नुसती जरी बसलेले असेल, मी आळस काढते तरी त्या अशा आणि आळस असं हे सगळं आपण अगं 4 वाजता त्यांची फिल्म लागायची सह्याद्रीवरती, त्या बघणारे आपण आहोत. करेक्ट. आणि तोच व्यक्ती आपल्या समोर आहे आणि आपण असं काहीतरी करतोय आणि तेव्हा ते फिल्म मधलंच रिॲक्शन्स देतो, असं करून भारी होतं. त्याच्यामुळे ही खूप अभिमानाची नक्कीच गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी. आणि आम्ही एवढे सगळेजण आलो यावर्षी, बरेच मराठी कलाकार आले. मला असं वाटतं की बऱ्याच जणांनी इथे यावं आणि आपली इंडस्ट्री जी आहे ही त्याच पद्धतीने मोठी व्हायला हवी आणि इथपर्यंत लोक पोचायला हवी. आणि नक्कीच आता अभिजात मराठी
सगळ्या कलाकारांसाठी काम करायला त्यांनी सुरुवात जी केली आहे ती वाखाणण्याजोगी आहे आणि ती पुढे वाढतच जाईल. त्याच्यामुळे बरेच कलाकार यापुढे कान फिल्म फेस्टिवलला नक्कीच दिसते. येस, नक्कीच दिसतील. आणि अंकिता, म्हणजे कानच्या रेड कार्पेटवर आज मी जसं म्हटलं कोकणची झलक पाहायला मिळालेली आहे. तू मला वाटतं आई-बाबांची पण बोललीस आणि कुणालची पण बोलली. त्यांची काय रिॲक्शन होती? नाही, आई बाबांना माहित नव्हतं जेन्युअनली. म्हणजे आपल्या इकडच्या आई वडिलांना हे काय का होतं नाही माहित माहित नसतं. नव्हतं. जेव्हा मी आईला सांगितलं की मी असं असं कान फिल्म फेस्टिवलला जाते, आईने मला एकच प्रश्न विचारला, परत येणार आहेस ना, म्हणजे लगेच जाऊन? कारण तिला ते बिग बॉसच डोक्यात आहे. मी हां. गेली की राहणार काही दिवस, कॉन्टॅक्ट नसणार असं. तर ती म्हणे, परत येणार आहेस ना? म्हटलं, अगं आई, फक्त जातीये फ्रान्सला आणि तिथून परत येणार. मग त्यांच्याकडनं तशी काही रिॲक्शन नव्हती, पण कुणालकडनं नेहमीच ते एक सपोर्टिव्ह हे असतं की ठीक आहे, जा. मला एवढं आश्चर्य वाटतं की इथे आल्यापासून त्याने असे काही, म्हणजे आता ह्याला 2 गाणे पण लोक घेतील, त्याने मला कॉल करून काही डिस्टर्ब नाही केलंय. तुझं झालं काम, सगळं झालं की तू मला कॉल कर, तू जेव्हा. मग मी खूप इथल्या टायमिंगनुसार फोन करते, पण तिथे रात्रीचे 2-3 वाजलेले असतात. पण तो फोनवरती बोलतोय, सगळ्या गोष्टी करतोय. तर तो खूप सपोर्टिव्ह आहे. तो कधीच कुठच्या गोष्टीला नाही, किंवा तुला जमेल का, किंवा करशील, कर, जा, जिथे जायचं तिथे जा, अशा सगळ्या त्याच्या हे असतात. त्याच्यामुळे त्याचा पाठिंबा असल्यामुळे, आणि अर्थात घरच्यांचा पण. तर जसं माझ्या आई वडिलांची रिॲक्शन होती तशीच माझ्या सासू सासऱ्यांची होती, की त्यांना माहित नव्हतं, पण आता त्यांना कळलंय. आता गेल्यानंतर त्यांचं बघूया काय त्यांना वाटतंय. एक शेवटचा प्रश्न अंकिता, तो म्हणजे आज आपण सगळेच महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत होतो कान फिल्म फेस्टिवलमध्ये, कानच्या रेड कार्पेटवर, जो खरंच एक अविस्मरणीय क्षण होता. आणि खूप क्वचितच याआधी असं घडलेलं आहे, इनफॅक्ट नाहीच घडलेलं आहे. आपले काही मराठी कलाकार तिथे त्यांचे सिनेमे रिप्रेझेंट करायला गेले, जे हिंदी किंवा इंग्लिश असे होते. तर अखेर आज अभिजात मराठी OTT या ॲपच्या वतीनं आणि एकूणच अभिजात मराठीची आपली ही जी मराठी डेलिगेशन होती आज कानच्या रेड कार्पेटवर चालली. तर अभिजात मराठी OTT विषयी तुला काय वाटतं, आणि ह्या सगळ्या प्रयत्नांविषयी, आणि तुझा हा एकूणच जो इथपर्यंतचा प्रवास होता मुंबई टू कान, तोही कसा झाला तेही सांग. सगळ्यात पहिलं मला सांगायला आवडेल की जेव्हा नरेंद्र मोदीजींनी आपल्या भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिला, खरं तर तो आपल्यासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे की आपली भाषा आता अभिजात भाषा झालेली आहे. तुम्ही जो प्रयत्न केला OTT ॲपने, आता मी सुद्धा त्याचा एक भाग आहे, मी सुद्धा त्या फॅमिलीचा एक भाग आहे. पण हा खूप सुंदर प्रयत्न होता आणि यामुळे लोक आता इन्स्पायर होतील आणि त्यांनाही कुठेतरी वाटेल की अरे नाही, अभिजात मराठी सोबत आता आपणही जोडलं गेलं पाहिजे आणि आपणही तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यामुळे खूप भारी होणार आहे. आणि मला तर वाटतं की आता अभिजात मराठी ॲप आणि अभिजात मराठीचं जे काही सोशल मीडिया हँडल आहे ते मागे तर नाहीच येणार आहे. आता पुढे जाईल, ते पोहोचणार आहे ते. क्या बात आहे अंकिता, थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा तू खूप सुंदर दिसतेय. तू सुद्धा. थँक्यू, ऑल द बेस्ट.